आजी आई आई आहे आमच्या. हा साधं घर आहे एकदम. या तुमची आई काय आमची आई साहेब. त्या दिवशी माझ्या आईचा बीपी एवढा हे झालता ना साहेब, माझी आई जगात पण नसते राहिली साहेब. त्या गोष्टी त्यांनी पाहिलं एवढं वाईट वाटत आहे मला. ती दवाखान्यात ॲडमिट होती साहेब. काय झालं होतं? काय नाही किती वाट लागली. तुमची पोरं सगळी जेलमध्ये टाकली होती. बरं चला या जा. ठीक. या ना घरात या. आवड आहे. गळत नाही का घर नाही ना साहेब, ते कोणतं कसे दिसतंय? सगळ्याच्या लाईटला रे प्रसाद. गेली का लाई. साहेब बस खुर्ची घे. बॅटरी गेला. साधं घर आहे एकदम. थांबतं ना लावलं. हे आहे कोकणी कुटुंबाचं घर. असे साधं घर आहे, गरीब कुटुंब आहे. दोघं भाऊ राहता ना. तुमचं किती वय. ह्या बाबांनी जमीन दिली होती का दान. कोणत्या बाबांनी दिली ती. यांनी 4 गुंठ गावासाठी दिली काय. हा, यांनी दिली. अच्छा हे आमचे भावी आहेत भरत गणू कोकणे. वारले. मात्र खूप साधं आहे. हे जर त्यांनी तंटामुक्तीच्या अध्यक्षांकडनं विकत घेतलेलं आहे. यातलं हे बाबा का? हा, हे माझे वडील गणू. आणि तंटामुक्ती अध्यक्षांचं म्हणणं आहे का हे माझं घरी फुकट राहता असं त्यांचं म्हणणं आहे का. आम्ही विकत घेतले साहेब आणि माझ्या आईच्या नावाने घरी विठाबाई गणू कोकणे. घेतलं का विकत घरी का फुकट राहत आहे. फुकट कोण देईन का राहून. हा फुकट देईन का राहून कोण सांगा. विकत घेतले साहेब. हा? घरकुल वगैरे नाही आलं का तुम्हाला काय. माझं तर हे नाही यायचं म्हणते पुढे आले घरकुल नाही आलं. नाही आलं. नाहीत घरकुल का. नाही आलं. का आता ते त्यांच्या नियम अटीनुसार काय असेल ते. म्हणजे नियम अटी काय हे तर कच्चं घर आहे ना मातीचं. मग आता तुमचेच मित्र होते ना सरपंच अजिंक्य गोलक. आता कसं आहे ते प्रत्येक जण प्रत्येकाच्या सोयीनुसार म्हणजे जवळीक व त्यांच्या नियमानुसार ते घरकुलाचं आता पण बघ ना एवढं घर पडायला आले घरकुल सुद्धा नाही तुम्हाला मंजूर म्हणजे. घरकडून घेतलं ते. घरकडून घेतलं होतं. 40,000 रुपये लागले. अच्छा, अच्छा. त्याला लेबर चालू साहेब. लय वर्षी लागली. आता बसा ना. तुम्ही काय एवढं हे करता एवढं आक्रमक का होता. कसं होतं साहेब की आता जे वडिलांना काय होतं त्यांना राजकारणातल्या काही गोष्टी माहित नाही आणि ते कसं होतं त्यांचं ते काम बोलत आपण बोलत. फारच साधं माणूस. त्याला काय वाटतं साहेब पप्पा काय चुकीचं बोलतो का काय त्यामुळे. तुम्ही मुंबईला काय काम करायचे. मी मिलमध्ये कामात होतो साहेब. कपड्याच्या मिलमध्ये कामात होतो. किती वर्ष काम केलं तिथं? तिकडं मुंबईला साहेब कमीत कमी 8-9 वर्ष काम केलं. वडील वारल्यानंतर आम्ही गावाला आलो. माझं लग्न झाल्यावर ना गावावर शेतीवर आलो आम्ही. अच्छा मग तेव्हापासून इथं गावीच शेती करताय. गावी शेतीवर आहे साहेब. परत मुंबईला गेलीच नाही. नाही गेलो. कधी अशी वेळ नव्हती आली. अहो साहेब आम्ही सरळ माणसं कधी नाही. मी तुम्हाला म्हणलो ना नरकियातना भोगल्यासारखं वाटत आहे तिथं. आता तुम्हाला सर्व माहित असेल ते काय आहे. आणि एवढं वाईट वाट साहेब माझ्या आईचा बीपी एवढा हे झाला ना पवार डॉक्टरकडे ऍडमिट केलं तिला. आणि नंतर आमच्या भाषेने तिला काय सांगितलं नाही. तिची 2 नातवंड जेलला गेल्यात म्हणून. तिचं अजून भर वाट काय होईल. तिला पिंकीकडं आमच्या भाचीकडे ठेवलं की बाबा हिला नंतर काय आमच्या मंडळीने 5-6 दिवसांनी सांगितलं असं असं आई झालंय काळजी करू नका म्हणून. पाणी दे ना त्यांना. परत लोकांना कोणाला जमीन अशी दान करायची त्यांना काय तुम्ही सल्ला देणार. काही लोक मोठेपणासाठी दान करतात. 4 लोक गावकरी येतात द्या दान. काय साहेब आपण आपल्यावर एवढा मोठा अन्याय झाला म्हणल्यावर आपण कसं काय थांब तिथं नका थांब तिथं उकळे जरा नीट बसेल साहेबांना. उकळे तिथं खाली. पडशाल खाली. हा ते उकळे साहेब तिथं जुनं उकाळचं उकळे. हा उकळा मध्ये ते पाय गेला असता ना खुर्चीचा. खुर्चीचं मग परत पडला. काळजी लय घेता तुम्ही. नाही साहेब लक्ष. त्यामुळे झाकलं का? हा ते कार्पेट टाकलं साहेब. लाज राखावी घरामध्ये काय आहे? लाज हे करण्यासाठी त्यांनी हे केलं. उकळावं पहिलं कुटायची आपलं काय. कांडण मांडण त्याच्यावर करायचं. आता म्हातारी माणसं करायची साहेब. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. हा. चव्हाण धन्यवाद. नाही खरं सर्व गुंड साहेबांना धन्यवाद द्या. त्यांनी रिपोर्ट दिला. गुंड नाही, आता त्यांना आले- भेटा तुम्ही. नाही भेटलो ना साहेब. गुंड साहेबांचे शतवर धन्यवाद. त्यांनी पण आहे ना
खरं काय ते सर्व त्यांनी सर्व केलं. मग त्या अवचर साहेबांनी काही मदत नाही नाही, केली. नाही, बरोबर. तुम्ही धन्यवाद कशाला म्हणत होते? नाही नाही त्यांना नाही, एक गुंड साहेब आताच्या हा. आता आलेले नवीन गुंड वडिलांना आहे ना, साहेब ते म्हातारं माहीतच साहेब नाही. ते माहितीच नाही आणि हे बघा बरं जाऊ दे. हे आहेत ना, हे माझे मामा आहे स्वप्नील यशवंत गाडगे, पनवेलला असतात ते. त्यांनी आहे का म्हणजे ज्या सिच्युएशन मध्ये त्यांनी त्यांचं सर्व काय सोडून जेव्हा आम्हाला अटक झाली कळलं, आमच्यावर हो गुन्हा दाखल मी झाला, तुमच्याकडे येणार आहे. तेव्हा यांनी आमची साथ न आहे का तासून कसं म्हणतो एखाद्या कुटुंबावरती हे झाले. हो येतो. तर गाव विरोधात असताना सुद्धा त्यांनी कोणत्या गोष्टीची पर्वा न बाळगता खूप धावपळ केली मला नाही, माहिती आणि ना. मामांचं लय धावपळ केली. एक गोष्टीचं वाईट वाटतं, मी ते येताना म्हणजे हे मामा आहेत सुजित मामा म्हणून सांगतो, ते म्हणतात मामा वडपावरती झोपायचं अक्षरशः, म्हणजे दिवस मी पाहिलंय त्यांची धावपळ. म्हणजे तिथं आम्ही जेव्हा येताना होतो तर मामाला मी म्हटलं हे मी पाहिलं तर जेवलं सुद्धा नव्हतं. तू म्हणता आता तुम्ही ज्या दिवशी घरी येशाल त्या दिवशी मी निवांतपणे जेवण करेन. सकाळी उठायचे 4 वाजता उठायचे, त्यांचे ते जे काय असेल प्रोसेस काय करायला पाहिजे, कोण कुठं गेलं पाहिजे, डॉक्युमेंटचं काय केलं पाहिजे, एवढी धावपळ केली का यांनी यांच्या आयुष्यात कधीच धावपळ नसेल अशोक केली. गोलक यांचं काही छुपोपाटीन होतो अशी चर्चा. नाही तेव्हा का कसं आलं, गावातून आहे ना, गावातून कोणी मदत केली काय केलं माहित नाही. फक्त गाव काय म्हणायचं, हे गावात 4-5 म्हणजे अपघात सोडून येत ना, गाव सोबतच होतं आमच्या. गावगुंड हा बरोबर. आता तुम्ही शब्द बरोबर दिला. म्हणजे गाव गोंड कसं होतं नाही का, आता आपण आम्ही ते आपलं ते म्हणायचं नाही. आमच्या याच्यातून आहे का नाही शुभमचं ज्यांचे सुद्धा आम्हाला- त्याच्यामध्ये नाव घ्यावं अशी पण काय मागणी अहो काय सांगायचं नागन आमच्या मी पोर काय म्हणलं समोर बघा आलं सगळ्यांची नाव घ्यायची का साहेब? हा आता तुम्ही माझ्या पोराला गुरा ढोरासारखं मारित होते, तुम्ही पाहिलं. तो तंटामुक्त अध्यक्ष तर काय लादी गोण्यावर तुम्ही फोटो पाहिले कसा मारित होता. हा? आणि आणि यामध्ये आमच्यावर साहेब- 307 गुन्हे लावले साहेब. साहेब या बघा, यामध्ये सत्य नाही आली साहेब. एक शब्द आम्ही बोललेलो सत्य सर्व. काय मी गुंड साहेबांना बोललोय, तुमच्या अधिकाऱ्यांना पहिलं वचक द्या, सांगा की अधिकाऱ्यांनी काय ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात कशामुळं. उद्या जर कोणा राजकीय दबाव येतात, उद्या कोणीही बोलेल की आम्ही आलो 20 जण ह्याच्यावर टाका 307, मग तुम्ही लगेच टाकणार का? काही गोष्टीचे काहीतरी आहे ना, शहानिशा करणं गरजेचं आहे ना. आम्ही बोलत नाहीये काय शहानिशा करा तुम्ही त्या गोष्टीचे, पण तुम्ही काहीतरी वेळ घेणं गरजेचं होतं. 2 तासात मला वाटते 10-10:30 आले, 11 वाजता 2-2:30 वाजता वाटते गुन्हा दाखल केला यांनी 2-2.5 तासात. तुम्हाला आणल्यावर किती लोक आली होती खामगावच्या पोलीस स्टेशनला? अहो, बरीच जण होती साहेब, आमच्या विरोधात होती. किती जण होती? आता साहेब आम्हाला तुम्हाला आत ठेवलं असेल पण दिसत असेल ना. आता काय साहेब त्या खिडकीत आत बुडा एकदम कोपऱ्यात बसवलं साहेब. आम्हाला असं केलं ना, याचा तर फोनच काढून घेतलेला, खाली बसवलं तुम्हाला? खाली बसवला, इथं बसा गपचिप असे म्हणले. आणि मी काय झालं साहेब, मी या पोराला तिकडे कुठं वायशिमचं मग चाललेलं ना, मी तिकडे गेलतो, मी सहज बोललो बा मयूरला सांगावं, तर मलाही त्याच्या बाजूला बसवलं. मग माझी मंडळी एकटी पडली. तुम्हाला आरोपी गेले? हा मला बसून आरोपच केला ना, गुन्हा टाकला, नंतर तेच झालं ना साहेब, मला एका जागेवर बसवलं. काय